आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील एका नाका कामगाराच्या मुलीने इतिहास घडवलाय। खो खोच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं विश्वचषक आपल्या नावावर केलं। त्या भारतीय संघात बदलापूर शहरातील रेश्मा राठोड या खेळाडूनं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। आज विश्वचषक जिंकल्यानंतर रेश्मा राठोड ही पहिल्यांदा बदलापूर शहरात आली आणि बदलापूर शहरात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं। रेश्मा बदलापूर शहरातील ज्या शिवभक्त विद्यामंदिर शाळेत शिकली होती त्या शाळेतील विद्यार्थी तिच्या या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात नाचत गात यावेळी रेश्माचं या विद्यार्थ्यांनी स्वागत केलं। रेश्मा ज्यावेळी या शाळेत शिकत होती त्यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे होते। ते आता कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत। ते देखील रेश्माच्या या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते। माझ्या या यशामध्ये माझे शिक्षक, माझे मुख्याध्यापक आणि माझ्या कुटुंबियांचा सहभाग असल्याचं रेश्माने सांगितलं। मी सगळ्यांचे खूप आभारी आहे। पहिल्यांदा म्हणजे मला खूप आनंद होतोय की सांगू इच्छितो की आज मी ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचले, ज्ञानेश्वर सर आणि मेंगल सर आणि मस्कर सर यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले। कारण की त्यांनीच मला इथपर्यंत पोहोचण्याचं म्हणजे ध्येय दाखवलं। त्यांच्यामुळेच आज मी म्हणजे एवढ्या वरच्या लेवलपर्यंत पोहोचले। कारण की आज जी मेहनत त्यांनी माझ्यावर घेतली आहे ती खूप मोठी आहे। त्यांचे मी कायमच आभारी आहे। बदलापूर शहराचा कसा प्रतिसाद मिळतो? कारण या बदलापूर शहरामध्ये वाढला, या बदलापूर शहरातून आज भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं। आज त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय बदलापूरकरांचा? सगळ्यांचे पहिल्यांदा तर मी खूप आभारी आहे। कारण की आज त्यांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचले। वामन दादा यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले। कारण की ज्या शाळेत शिकते ती त्यांची शाळा आहे आणि त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले। खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या आईवडिलांना पण खूप आनंद होतोय की आज माझी पोरगी इथपर्यंत म्हणजे पोहोचली आहे करून। कारण की त्यांचंही स्वप्न होतं की एकदा तरी माझ्या मुलीने इंडियाची जर्सी घालावी, ती मी म्हणजे तेही स्वप्न मी पूर्ण केले। कधी वाटलं होतं? तर रेश्माचा आम्हा बदलापूरकरांना सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली। ही ज्या शाळेत शिकलेली आहे या शाळेचा मुख्याध्यापक मीच आहे। मी आज जरी आमदार असलो तरी या मुलांना घडवण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून आमच्या शाळेने प्रयत्न केलेत। त्यामध्ये आमचे क्रीडा शिक्षक मस्कर सर असतील, मेंगल सर असतील, यांनी प्रचंड मेहनत घेतली। या मुलींच्या अंगातले कला कौशल्य गुण ओळखून यांना आजपर्यंत नॅशनल स्तरापर्यंत पोहोचवलं होतं। पण या नॅशनलच्या गेममधून आज तिला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली। एवढंच नाही तर वर्ल्ड कपमध्ये खेळल्यानंतर तिने भारताचा झेंडा संपूर्ण विश्वावर लावलेला आहे। आज बदलापूरचं नाव संपूर्ण भारतभर करणारी आमची रेश्मा राठोड अतिशय गरीब घरातली आहे। तिचे आईवडील आजसुद्धा नाक्यावर मजुराचं काम करत आहेत। अशी मुलगी जी नॅशनल प्लेअर आहे, तिने अनेक गोल्ड मेडल जिंकलेत आहेत। अशा मुलीने आज आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे। आमदार म्हणून आणि शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मला खूप खूप आनंद या ठिकाणी वाटतोय। रेश्माची आई धमीबाई आणि वडील सुभाष हे अजूनही नाका कामगार म्हणून रोज नाक्यावर काम शोधत असतात। रेश्माच्या या विजय मिरवणुकीत तिची आई देखील सहभागी झाली होती। यावेळी आईनं पारंपरिक वेशभूषा परिधान करत या विजय मिरवणुकीमध्ये आपल्या लेकीला आशीर्वाद दिले। आम्ही चांगले वाटतात, आम्हाला खूप खूप चांगले वाटतात। आम्ही गरीब लोक आहे, नाकावर काम करून आमची पोरीला एवढा शिकवलेले, आम्हाला खूप खूप चांगले वाटते। आज रेश्माचं नाव एवढं मोठं झालंय, तुमच्या कुटुंबात काय वातावरण आहे? आमची चांगले झाले, आमची मुलगी म्हणून आम्हाला पण खूप 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 चांगले वाटतात। आम्हाला नातेवाईकांनी वगैरे फोन केले का? सगळ्या नातेवाईकांनी सगळेच केले, सगळेला केले, आले नाही अजून। कशा प्रकारे वाढवलं तुम्ही रेश्माला? गरिबीत वाढवलं, कशा प्रकारे वाढवलं? काय काम करता? आम्ही नाक्यावर काम करते, करून त्याला एवढा शिक्षण शिकून एवढा पुढे जा बेटा म्हणून बोलले आम्ही। कधी असं वाटलं होतं की रेश्मा एवढी मोठी होईल, भारतीय संघात जाईल म्हणून? आम्ही आई बापा अनपढ आहे। अच्छा, आम्ही कोई शाळा नाही शिकले, काय नाही, आम्ही अनपढ आहे। आई बापा आमची पोरीला चांगले शिक्षण दिले आम्ही। एवढ्या गरीब घरातून रेश्मा एवढी मोठी होईल असं आई म्हणून कधी वाटलं होतं का तुम्हाला? आम्हाला वाटले होते, आता खूप खूप आम्हाला पण चांगले वाटते। लहानपणापासून खेळामध्ये हुशार होती का रेश्मा? हा, लहानपासून। अच्छा, 3 वर्षाची होती ते मुलगी तेव्हा आम्ही शाळेला टाकलेले ते। तेव्हापासून त्या सराला, मस्कर सराला
घडला ते लोकांनी आम्ही पैदा केले ते लोकांच्या हातात दिलेले माझ्या मुलगीला. त्यांनी घडवलं सगळं. हा काय नाव? रेश्माचं हे यश पाहिल्यावर ती आली, तिने पाहिलं, ती लढली, तिने जिंकून घेतलं सारं, या ओळी तिच्यासाठी खऱ्याखुऱ्या ठरतात. पब्लिक मीडिया, बदलापूर.